किमान कष्टकरी वर्गाचे नेते कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन आहे. या निमित्तानं 21 तारखेला बार्शीमध्ये मोर्चा होईल अखिल भारतीय किसान सभेचा. या मोर्चाची आज पत्रकार परिषद होते. तर या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले पत्रकार बंधू यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्यासोबतच कॉम्रेड तानाजी पुणे हे अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष आहेत. त्यांना मी विनंती करतो की 21 तारखेच्या मोर्चाच्या संदर्भात अखिल भारतीय किसान सभेची त्यांनी भूमिका आणि पोलीस संघर्षाच्या संदर्भात भूमिका मांडावी अशी विनंती करतो. रणसंघर्षाचे माननीय कदम शिवसेनेचे भूषण देवकर या तरुण पत्रकारांनी आज कष्टकऱ्याच्या लढ्याच्या संदर्भामध्ये ही जी काही पत्र परिषद घेतलेली आहे त्याबद्दल मी त्या दोघांना सुरुवातीला धन्यवाद देतो. मित्रांनो, आपण ज्या महाराष्ट्रात राहतो या महाराष्ट्रात आणि देशाच्या कष्टकरी जनतेचा राजा, रयतेचा राजा शिवाजी असं ज्यांची ओळख करून दिली जाते त्या शिवरायाला महात्मा ज्योतिबा फुलेंनी कुणब्याचा राजा असं नाव दिलं. हा शेतकऱ्याचा राजा, कुणब्याचा राजा, आणि हा महाराष्ट्र आणि हा देश शेतकऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातो. परंतु प्रस्थापित व्यवस्थेनं दीर्घकाळ या शेतकऱ्याला फसवलं. कधी त्याला बळीराजा म्हटलं, कधी त्याला अन्नदाता म्हटलं, आणि जगाला जगवणारा हा शेतकरी आज अत्यंत अडचणीत सापडला अशी या महाराष्ट्राची अवस्था आहे. की तो शेतकरी, महाराष्ट्रातला शेतकरी तो एकेकाळी मोठ्या अभिमानानं नडल्या अडलेल्या जनतेला निधीच्या रूपानं धान्य पुरवत होता. तो शेतकरी आज कर्जबाजारी झालेला आहे. देशामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या करणारं राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखलं जातं. हे आपल्याला आणि राज्यकर्त्यांना अत्यंत लाजिरवाणी असणारी गोष्ट आहे. शेतकरी हा संघर्ष करणारा आहे. शेतकरी हा स्वाभिमानी आहे. परंतु दुर्दैवाने त्या भागातल्या, आपल्याही भागातल्या व्यक्तिगत राजकारणानं लढ्याची उमेद या भागातल्या कष्टकऱ्याची मारून टाकलेली आहे. त्यांचा स्वाभिमान खच्ची केलेला आहे. आणि त्यामुळे संभ्रमित अवस्थेमध्ये असलेल्या या भागातल्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा आम्ही क्रांतिस्नेह नाना पाटलाच्या अखिल भारतीय किसान सभेची हाक देत आहोत की ज्याला अण्णाभाऊनं दौलतीचा राजा म्हटलेलं आहे, त्या दौलतीच्या राजाला आम्ही हाक देत आहोत, लढ्यासाठी हाक देत आहोत. आम्ही 21 तारखेला 21 जुलैला सोमवार रोजी बार्शीच्या तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या मागणीसाठी मोर्चा काढत आहोत. मी आता आपल्याला म्हटलं की व्यक्तिगत राजकारणाने या परिसरातला स्वाभिमान खच्ची केला. त्यामुळं आम्हाला भान आहे की पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी, कष्टकरी उभा करण्यासाठी आम्ही अपुऱ्यावर खूप कष्ट घ्यावं लागणार आहे. परंतु सुरुवात करणं आवश्यक आहे आणि ती सुरुवात आम्ही करत आहोत. ही जी अखिल भारतीय संघटना आहे तिची स्थापना सहजानंद सरस्वती नावाच्या या देशातल्या फार मोठ्या महान नेत्याने केली. त्यानंतर या संघटनेचे नेते म्हणून इंदुलाल याज्ञिक हेही देशभर प्रसिद्ध पावले. आणि त्याही पलीकडची गोष्ट की ज्यांना ऋषितुल्य समजलं गेलं ते दामोदर कोसंबी यांनी या संघटनेचं नेतृत्व केले. आणि या संघटनेची महाराष्ट्रातली नेतृत्वाची एक घडी क्रांतिसिंह नाना पाटलांनी सांभाळली. त्यांच्याबरोबर बोदार आणि परुळेकर आणि इतर अनेक मंडळींना या कष्टकऱ्यांना या लढ्यामध्ये साथ दिली. या संघटनेनं, या शेतकऱ्याच्या सभेनं तेलंगणाचा लढा लढवलेला आहे. पालघर जिल्ह्यातल्या भागातलं वारलीचं युद्धही लढवलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढाई लढवलेला आहे. गोवा मुक्तीचं आंदोलनही लढवलेलं आहे. आणि म्हणूनच ही जी संघटना आहे ती कुठल्या तरी व्यक्तिवादावर अडकलेली संघटना नाही. इतरावर टीका करण्यासाठी मी बोलत नाही. दुर्दैवानं समाजाच्या सगळ्या विभागात व्यक्तिवाद बोकाळला आहे. आणि तो शेतकरी विभागामध्ये ज्या सरकारला जाब विचारायचा असतो, दुर्दैवानं त्या सरकारला व्यक्तिवादी नेतृत्व शेतकऱ्याचं पाठिंबा देतं. कधी त्यांच्या वतीनं आमदार होतं, कधी खासदार होतं, आणि पुन्हा कधी कधी विरोध करायचा, ज्याला विरोध करायचा असाही प्रसंग उभा करतो. आणि त्यामुळं शेतकऱ्यांना निश्चितपणानं
एक वर्ग म्हणून, कष्टकऱ्याचा वर्ग म्हणून, शोषिताचा वर्ग म्हणून उभं राहण्याची कुवत दिवसेंदिवस महाराष्ट्रात कमी होत चालली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आजचा काळ अत्यंत भयानक असलेला काळ आपण पाहतो आहोत की 3-4 वर्षापूर्वी लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सरहद्दीवर आपल्या मागण्यासाठी, ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या जगाच्या पाठीवर महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या शेतकऱ्याचा हा एकमेव धंदा आहे की त्यांनी रात्रंदिवस राबायचं, कुटुंबानं राबायचं, घाम गाळायचा, टाचा घासायचा आणि पिकवायचं, पण पिकवलेल्या गोष्टीचा भाव सांगायचा त्याला अधिकार नाही. अगदी लहानशा विडीपासून काडीपासून व्यापाऱ्याच्या प्रत्येक गोष्टीचा भाव व्यापारी ठरवतो, पण शेतकऱ्याने कष्टानं पिकवलेलं सोनं त्याचा भाव मात्र शेतकऱ्यांना ठरवायचा अधिकार नाही. तो या व्यवस्थेनं भांडवलदाराच्या हातात दिलेला आहे आणि ठिकठिकाणी त्याचे प्रतिनिधी वाटेल त्या पद्धतीने शेतकऱ्याला लुटीत आणले आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर असा झाला, शेतकऱ्याच्या जीवनावर असा झालेला आहे की दिवसेंदिवस शेतकरी त्याची शेती त्याला परवडत नाहीये, उत्पादन खर्च वाढलेला आहे, त्यातून जे काही निघतंय त्याचे भाव पडलेले आहेत आणि भाव पडले असल्यामुळं तो दिवसेंदिवस कर्जबाजारी होतोय. लहानशा शेतीवर आता त्याचं भागत नाही, त्याची मुलं शिकलेले आहेत, मोठ्या कष्टानं त्यांना शिकवलेलं आहे, पण त्यांना नोकरी मिळत नाही आणि त्याची तरुण पिढी आज हतबल झालेली आहे. आज ते हतबल झाल्यामुळं बेकार अवस्थेमध्ये फिरणाऱ्या तरुणाचा लोंडाचे लोंडा या महाराष्ट्रातल्या बनेक पुढाऱ्यांनी आपल्या नादी लावलाय. कोणी त्याला व्यसनाच्या आहारी ढकललंय, कोणी त्याला गुंडगिरीकडे पाठवलेलं आहे, कोण त्याला आत्महत्याचा रस्ता दाखवतोय. अशी या देशातल्या आणि ह्या राज्यातल्या शेतकऱ्याची अवस्था आहे आणि त्याचं प्रतिबिंब बार्शी तालुक्यामध्ये आपल्याला स्पष्टपणानं दिसेल. आणि म्हणून 21 तारखेला आम्ही हा जो लढा पुकारतोय त्या लढ्यामध्ये आम्ही आवाहन केलेलं आहे की त्या लढ्याच्या आवाहनासाठी, ह्या तयारीसाठी माझे सहकारी आयकर संघटनेचे प्रमुख ए.व्ही. कुलकर्णी, शेतकऱ्याच्या लढ्यामधले एक लढवय्ये कार्यकर्ते लहू आगलावे, त्याचबरोबर आमच्या वेगवेगळ्या कामगार जनसंघटनेचे प्रवीण मस्तूर आणि अनिरुद्ध नखाते हे या शहरामध्ये आपल्या सगळ्या सहकार्याच्या साह्यानं हे या लढ्यांचे प्रसार करतायत. आणि ग्रामीण भागामध्ये आपल्याला चित्र असं दिसेल की आम्ही मोठ्या प्रयत्नानं जाळं उभं केलेलं आहे कार्यकर्त्याचं. बार्शी नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष रामराजेश पवार, त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाची परंपरा असलेले प्राध्यापक सतीश पाटील, या ग्रामीण भागामध्ये ज्यांनी आतापर्यंत कष्टकऱ्याच्या अनेक चळवळीमध्ये साथ दिली ते श्रीपत पिंपरीचे कॉम्रेड लक्ष्मण गाडगे, त्याचबरोबर याच परिसरामध्ये असलेले, सुर्डी परिसरामध्ये असलेले हरी पवार, असे कार्यकर्ते, सामान्य कार्यकर्ते परंतु लढ्याची जिद्द असलेले कार्यकर्ते या सगळ्या बार्शी तालुक्यामध्ये आज फिरतायत. आम्ही बांधणी करतोय, आम्हाला अपेक्षा आहे की लोकांनी प्रतिसाद द्यावे, परंतु ठीक आहे, परिस्थितीला संघर्ष करायला, टक्कर द्यायला पुन्हा पुन्हा आम्हाला मैदानात उतरावं लागणार आहे. जी काही ताकद 21 तारखेला शेतकऱ्यांची जमा होईल त्या ताकदीनिशी आम्ही तहसील कार्यालयावर धडक देतोय. ह्या ज्या मागण्या आम्ही मांडतोय त्या मागण्या अत्यंत तीव्र झालेल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये अत्यंत मोठा भयानक असा अंधकार निर्माण करणाऱ्या घटनेच्या पार्श्वभूमीवरच्या ह्या मागण्या आहेत. आमची अत्यंत महत्वाची मागणी देश पातळीवरची की ज्या पंजाबच्या शेतकऱ्यांनी, ज्या शेतकऱ्याच्या लढ्यांनी हमी भावाची मागणी या सरकारपुढे मांडली, या सरकारनं त्या दबावाला बळी पडल्यानंतर, त्या दबावापुढे झुकल्यानंतर शेतकऱ्यांना लेखी आश्वासन या नरेंद्र मोदीनं दिलं आणि आज चित्र असं दिसतंय की दिलेलं आश्वासन 2 वर्षानंतर सुद्धा पूर्ण न करता हे सरकार गुमजाव करायला लागलेलं आहे. आणि त्याच्याच तालमीत तयार झालेलं महाराष्ट्रातलं नेतृत्व शेतकऱ्याच्या या हमी भावाच्या मागणीकडे दुर्लक्ष करतंय. शेतकरी मोठ्या कष्टानं पिकवतो, ज्या वेळेला कांदा पिकवतो, सोयाबीन पिकवतो, इतर कडधान्य पिकवतो, ज्वारी पिकवतो, गहू पिकवतो, त्यावेळेला भाव पाडले जातात. पीक जास्त आलं की त्याला निर्यात करायला बंदी केली जाते आणि त्याच काळामध्ये आयात केलेला माल जास्त दामानं देशामध्ये आणला जातो आणि शेतकऱ्याच्या या उत्पादनाची किंमत खाली केली जाते, पाडली जाते आणि परिणामी त्या शेतकऱ्याला आत्महत्याचा मार्ग स्वीकारावा लागतो. आणि म्हणून देशामध्ये आज उत्पादन खर्चाच्या आधारावर अधिक नफा गृहीत धरून ते कुटुंब चालवण्यासाठी आता आपल्याला हमी भावाचा लढा हा टोकाचा लढा म्हणून सगळ्या देशात जसा उभा राहतोय तसाच आम्ही बार्शी तालुक्यात उभा करतोय.
बार्शी तालुक्यातला शेतकरी हा कोरडवाहू शेतकरी आहे, हा सीमांत शेतकरी आहे. सीमांत याचा अर्थ अल्पभूधारक आहे. आणि या अल्पभूधारकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या तत्वज्ञानात त्याच वेळेला सांगितलेलं आहे की इथं तुकडेवाडीमुळे इथला शेतकरी अडचणीत नाही, तिथल्या शेतकऱ्याला त्याच्या शेतीसाठी लागणारं भांडवल, त्याच्या शेतीसाठी लागणारं खत, त्याच्या शेतीसाठी लागणारं पाणी, त्याच्या शेतीसाठी लागणारं बियाणं हे उपलब्ध नसल्यामुळे हा शेतकरी अडचणीत येतोय. ही घटना हे जवळजवळ 60 वर्षापूर्वी 70 वर्षापूर्वी बाबासाहेबांना सांगितली आणि 70 वर्षानंतर स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा चित्र आपल्याला तसंच पाहायला मिळतंय की पाण्याच्या अभावी शेतकरी कासावीस होतोय. खरं तर या देशाच्या पाण्याच्या धोरणामध्ये, जलवाटपाच्या धोरणामध्ये शेतीला पिण्याच्या पाण्याला पहिला क्रम आणि त्यानंतर शेतीला दुसरा क्रम दिलाय आणि त्यानंतर उद्योगधंदे आणि व्यापारासाठी पाणी खुलं केलंय. पण आज दुर्दैवानं व्यापारासाठी पाणी वापरलं जातं, उद्योगधंद्यासाठी पाणी वापरलं जातं आणि शेतीचं पाणी पळवलं जातं. धनदांडगे एखाद्या धरणाची बांधणी व्हायच्या अगोदरच त्या भागातल्या जमिनी खरेदी करतात, त्यांचा मळा फुटतो आणि इकडं मात्र दया पवाराच्या कवितेसारखं पाणी कुठवर आलं ग बाई असं टाचा घासत शेतकऱ्याची पत्नी आज संघर्ष करताना दिसते. आम्ही ज्या मागण्या करतोय त्यातली हमीभावाची मागणी आहे. या परिसरामध्ये आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज जे महाराष्ट्राचं सरकार आहे त्या सरकारमध्ये बसणारे अनेक मंत्री मोठ्या अभिमानानं निवडणुकीच्या काळात सांगत असतात की आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत. शेतकऱ्याची मुलं आहोत हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, आम्हाला शेतकऱ्याचा अभिमान आहे अशा सांगणाऱ्या या अत्यंत निर्लज्ज अशा शासनानं या शेतकऱ्याला अडचणीच्या काळामध्ये त्याच्या पीक विम्याची रक्कम अद्याप दिलेली नाही. बार्शी तालुक्याचं चित्र पाहिलं तर 48 कोटी रुपये या शेतकऱ्याच्या या शासनाकडे या पीक विम्याचे थकलेले आणि सरकार सांगतंय की आम्ही लवकरच व्यवस्था करू. काल परवा या महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केलं विधानसभेमध्ये की 2 वर्षामध्ये या विमा कंपन्यांनी 10,000 कोटी रुपयाचा नफा मिळवला, मात्र शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्याच्या पदरामध्ये पडत. त्याच पद्धतीनं अतिरिक्त पावसामुळे झालेली जी काही पिकाची नुकसान आहे त्या नुकसानीचा पैसाही अद्याप शेतकऱ्याला मिळालेला नाही. ह्या मूलभूत गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे शेतकरी आज अडचणीत सापडलाय आणि त्या गोष्टी दूर करण्याचं सरकारनं वचन दिलंय, सरकारनं आश्वासन दिलंय. इतकंच नाही तर मोठ्या गौरवानं डंका पिटवत स्वतःला फार मोठे सुसंस्कृत म्हणणारं भाजपचं सरकार आणि त्याच्या पायाशी लोटांगण घालणारी शेतकऱ्याची पोरं आज सत्तेत बसलात आणि यांनी निवडणुकीच्या काळात शेतकऱ्याला फसवलं, आश्वासन दिलं की आम्ही तुमची कर्जमाफी करू, आम्ही तुमचा 7-12 उतारा कोरा करू. परंतु शेतकऱ्याचा उतारा कोरा झाला नाही, मात्र व्यक्तिगत पातळीवर त्यांनी 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला. त्यांचा भ्रष्टाचार मात्र माफ झाला. ते शुद्ध झाले सगळे आणि हे शुद्ध झालेले लोक या टोळक्यामध्ये सामील झाले आणि महाराष्ट्राला भागाभागामध्ये लुटायला लागले. तर कर्जमाफी अत्यंत आवश्यक आहे. आमच्या या संघटनेचे जे नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांनी 42 सालीच या देशामध्ये या कर्जमाफीची हाक दिली आणि आपल्या शेजारी असलेल्या बीड जिल्ह्यामधून त्यांनी देश पातळीवरचा पिठलं म्हणा, कर्ज पिठलं म्हणा हा लढा उभा केला आणि देशामध्ये उदाहरण दाखवलं. इंदिरा गांधी सारख्या नेत्यांना सुद्धा त्याची दखल घ्यावी लागते. कर्जाची माफी मागायला आम्ही तुमच्याकडे आलो नाही असे क्रांतिसिंह सांगायचे. आता पिठलं म्हणा, पिठलं कशासाठी म्हणा की आम्ही भरपूर तुम्हाला कराच्या रूपानं दिलेलं आहे, आम्ही भरपूर तुम्हाला धान्याच्या रूपानं दिलेलं आहे, आम्ही भरपूर यासाठी राबलेलो आहोत, आमचं कष्ट यासाठी झालेलं आहे, तेव्हा तुम्ही आमच्यावर मेहरबानी करत नाही. आता हे कर्ज पिठलंय आणि तीच हाक घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये भागाभागामध्ये किसान सभा प्रयत्न करते. महाराष्ट्रामध्ये आम्ही तसाच प्रयत्न या ठिकाणी करायला लागलेलो. आम्ही मागणी करतोय की ग्रामीण भागामध्ये शाळा, आरोग्य केंद्र आज अत्यंत दुरावस्थेमध्ये आहे. सरकार नुसतं मराठी भाषेचा पुरस्कार करतोय असं चित्र दाखवतंय, पण मराठी माध्यमातल्या शाळा खेड्यामध्ये आणि शहरामध्ये बंद पडायला लागलेले. शाळाच्या इमारती अत्यंत नादुरुस्त झालेल्या आहेत. आरोग्य केंद्र आहेत परंतु त्या केंद्रामध्ये औषध नाही, औषध असला तर डॉक्टर नाही, डॉक्टर असला तर इमारत नाही. अशी अवस्था या
सोलापूर जिल्ह्यात आणि बार्शी तालुक्यामध्ये झालेले आपल्याला दिसते. कर्ज शेतकऱ्याला मिळत नाही. इंदिरा गांधीच्या काळामध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण झालं आणि काही काळ शेतकऱ्याच्या चळवळीच्या दबावामुळे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना कर्ज मिळालं. पण आज बँका शेतकऱ्यांना पत नाही असे सांगतात, ऐपत नाही असं सांगतात आणि जे अब्जावधी रुपयाचे धंदे करत कर्ज बुडवतात अशा लोकांना बँका पाया घालत पायघडी घालत त्यांना कर्ज देतात. पण शेतकऱ्याला मात्र ते कर्ज देत नाही. त्याचा परिणाम असा होतो की या शेतकऱ्याला कर्ज न मिळाल्यामुळं अपुरी शेती, पाण्याचा अभाव, पैशाचा अभाव, मग पेरणीच्या वेळेला त्याला कुठला तरी खाजगी सावकार गाठवावा लागतो, मायक्रो फायनान्स कडे जावं लागतं आणि अत्यंत बेसुमार दरानं कर्ज घ्यावं लागतं आणि ते कर्जाची फेड करताना आल्यास समाजामध्ये त्याची नाचक्की होते, समाजामध्ये त्याचा अपमान होतो आणि त्यामुळे हा स्वाभिमानी शेतकरी दुर्दैवानं लढ्याच्या मैदानात शिवरायाचं नाव घेऊन करायच्या ऐवजी हसाचा दोर आपल्या गळाभोवती आवळून घेतो आणि आत्महत्या करून मरून जातो. बांधावर हा आज या देशातल्या या राज्यातल्या पुढाऱ्यांची बाप आज मरतायत. परंतु या पुढाऱ्याला त्याचं भान नाही, कारण त्याने अंबानी सारखा बाप केलेला आहे, त्याने अदानी सारखा बाप केलेला आहे. आज ही भांडवलदाराची लेकरं शेतकऱ्याचा गळा घोटायला मैदानामध्ये उतरलेली आहे. आपण पाहतो की उजनी धरण हे आमच्या उशाला आहे, पण त्या धरणातलं पाणी धरण बांधून दीर्घकाळ झाला. एकाच वेळेला जायकवाडीचं धरण आणि उजनीचं धरण ही या महाराष्ट्रामध्ये बांधली गेली. त्या उजनी धरणाचं पाणी विशिष्ट विभागामध्ये गेलं. कालवे नसलेलं आणि पाणी वाळू घालणारं धरण म्हणजे उजनीचं धरण. आज अशी अवस्था आहे. योग्य पद्धतीनं कालव्याची रचना झालेली नाही, विशिष्ट भागामध्ये पाणी गेलं नाही आणि आम्हाला प्रत्येक निवडणुकीमध्ये सांगितलं जातं की उजनीचं पाणी आणू, कृष्णा खोऱ्याचं पाणी आणू. पाणी जवळ आलेलं आहे पण आमच्या शेताजवळ काय अजून ते येत नाही. अशी चित्रे, अशी अवस्था आहे. आणि म्हणून या लढ्यामध्ये आम्ही मागणी करतोय की आमच्या हक्काचं बार्शी तालुक्याचं 2 TMC पाणी या बार्शी तालुक्याच्या शेतकऱ्याला द्या. नुसत्या नळ्या अंतरून काम भागणार नाही. नळ्या अंतरायचं म्हणजे कॉन्ट्रॅक्टर जगवायचा, नळ्या अंतरायचं म्हणजे अधिकाऱ्यांना खुराक चालायचा आणि भ्रष्टाचाराला मैदान मोकळं करायचं असं चित्र सगळीकडे आहे. तसं चित्र या बार्शी तालुक्यामध्ये उभं राहिलेलं आपल्याला दिसतंय. आम्ही मागणी करतोय की पाणी नाही म्हणून निदान आम्हाला स्प्रिंकलरला अनुदान द्या. आम्ही मागणी करतोय की पाणी नाही म्हणून आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी प्रयोग करायचे असतील तर मोफत वीज पुरवा. मोफत वीज पुरवतो, तुमचं कर्ज माफ करतो, तुम्हाला हमी भाव देतो अशी आश्वासनं दिली आणि आपल्या मताची पेटी भरण्यासाठी आम्हालाच फसवलं इतकं नव्हे तर खेड्यापाड्यातल्या आणि शहरातल्या आमच्या निरागस महिला भगिनींना फसवलं. त्यांना लाडकी म्हटलं, 1500 रुपयामध्ये त्यांना खरेदी केल्यासारखा हा सौदा केला आणि आज चित्र असं आहे की कोट्यावधी रुपये या योजनेसाठी खर्च झाले आणि महाराष्ट्रामध्ये शेतीला पैसा नाही. महाराष्ट्रामध्ये दलिताच्या मुलाला, ओबीसीच्या मुलाला छात्रवृत्ती घ्यायची असेल तर त्याला पैसा नाही, औषधाला पैसा नाही. अशी सगळ्या पद्धतीने अवस्था आहे आणि महाराष्ट्राचे जे अर्थमंत्री आहेत ते जणू काही स्वतःची खाजगी मालकीची तिजोरी आहे अशा पद्धतीनं मुजोर भाषा करतायत, अशा पद्धतीनं लोकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करतायत. आणि म्हणून ह्या लढ्याला एक वेगळ्या विचाराचा भाग आहे, विचाराचा अधिकार आहे. 1 रुपयाची पीक विमा पुन्हा चालू करा. आता नवीन काही योजना आहे, ती योजना आम्हाला उपयुक्त असलेली वाटलेली नाही. याच्यामध्ये अनेक प्रकारचे या कंपन्यांनी तांत्रिक गोष्टी तयार केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ते काही ऑनलाईन भरायचं, आमच्या शेतकऱ्याला संसाधनाच्या अभावी अडचणीचं होतंय. त्याची नोंद होत नाही. नोंद झाली तर नाव चुकतंय, नाव चुकले तर पैसे मिळत नाहीत, अगोदर तर पैसे मिळतच नाही. परंतु एकाच वेळेला मंजूर झाले तर अशा अनेक मार्गाने अडवणूक होते आणि म्हणून 1 रुपयाची पीक विमा आम्ही पुन्हा एकदा मागतोय. गेल्या वर्षीच्या पीक विम्याची थकबाकी द्या, शेतकऱ्याला कर्जमाफ करा, बँकेतनं आम्हाला कर्जाची सोय करा. याबरोबर अत्यंत एक महत्वाचा प्रश्न आपल्या भागामध्ये उभा राहिलेला आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये नागपूर पासून मुंबईपर्यंत बांधलेला समृद्धी महामार्ग, अशा अनेक महामार्ग निघाले आणि या महामार्गाचा हेतू असा नाहीये की एका ठिकाणच्या बाजारपेठेतून दुसऱ्या बाजारपेठेला रस्ता जोडावा, शेतकऱ्याला, दळणवळणाला आणि सर्वसामान्य माणसाला प्रवासासाठी रस्ता व्हावा असा याचा हेतू नाही. याचा हेतू इतकाच आहे
की अंतर कमी करा, नागपूर ते मुंबई अंतर कमी करा, वेगानं गाड्या पळू द्या, जास्तीत जास्त टोल मिळू द्या आणि जास्तीत जास्त भ्रष्टाचार करण्यासाठी पैसा खर्च होऊ द्या, अशा पद्धतीचे गरज नसणारे महामार्ग बांधले जात आहेत. बार्शी तालुका सुद्धा या 2 महामार्गामध्ये बाधित झालेला आहे. त्यातला पहिला महामार्ग आहे सुरत चेन्नई महामार्ग. यासाठी जमीन संपादित केलेली आहे, अल्पभावानं जमीन संपादित केलेली आहे. त्याचा मोबदला आम्हाला वाढवून पाहिजे, कारण शेतकऱ्याच्या जगण्याचं साधन आहे, पिढ्याचं ते साधन आहे, ते आमच्या हातातून जाते. ती जमीन संपादित केली जाते, शेतकऱ्यांना त्याच्यामुळे नोकरी मिळते, शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळतोय आणि म्हणून वाढीव दरानं आम्ही त्यासाठी संघर्ष करतोय. बार्शी तालुक्यातला हा संघर्ष, यासाठी चाललेला संघर्ष रामराजे पवार अत्यंत चांगल्या पद्धतीनं लढवत आहेत आणि तो लढा आम्ही दीर्घकाळ या भागामध्ये लढवणार आहोत. दुसरा शक्तीपीठ महामार्ग आमच्या या बार्शी तालुक्याच्या काही भागातून जातोय, ह्याची काहीच गरज नाही. या महामार्गाची ही आता सिद्ध झालेली गोष्ट आहे. केवळ भ्रष्टाचाराचं पुरं नाही, कोट्यावधी अब्जावधी रुपयाचे महामार्ग बांधले जात आहेत आणि थोड्या दिवसामध्ये हातानं सुद्धा त्यातलं डांबर काढता येतं अशा पद्धतीची अवस्था होते. मोठमोठे पूर गळायला लागतात, त्या रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडतात आणि असे पैसे पाण्यामध्ये घालवायचे आणि तेच पैसे जर शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, राबणाऱ्याला दिले तर खऱ्या अर्थानं हा जो विकास म्हणतो तो सर्वसामान्य माणसापर्यंत जाऊन पोहोचेल. आणि म्हणून या दोन्ही महामार्गाला आमचा हा मोर्चा विरोध करतोय. ते महामार्ग रद्द करावेत अशी आम्ही मागणी करतोय. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक भयानक घटना आज घडते आहे. भयानक घटना घडते, अंगावर शहारे येत आहे की आम्ही शिवाजीचा महाराष्ट्र म्हणतोय आणि या शिवाजीच्या महाराष्ट्रामध्ये लिकी बाळाची अब्रू 10 दिवसात लुटली जाते. कुणी शहराच्या रस्त्यावर लुटते, कुणी एखाद्या इमारतीमध्ये लुटते आणि अशा पद्धतीचा अत्यंत भयानक असा प्रकार चाललाय. आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री फक्त आश्वासनं देत आहेत, फक्त सांगतायत की आम्ही त्याला सोडणार नाही, आम्ही गुन्हेगाराला अटक करू. आणि हे जे सांगतायत, हे जे म्हणतायत, ते म्हणत असताना त्यांच्या मनातला भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. अत्यंत चीड आणणाऱ्या पद्धतीनं हसत हलक्या पद्धतीने हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, हा महाराष्ट्राचा गृहमंत्री या भयानक गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, अत्याचाराकडे दुर्लक्ष करतो, कोयत्यानं होणाऱ्या हल्ल्याकडे दुर्लक्ष करतो. इतकंच नाही तर ते हल्ले वाढत आता त्याच्या नाकाखाली गेले. आणि काल आपण पाहतो की विधानसभेच्या आवारामध्ये आमदार आता गुंडागर्दी करताना चित्र या महाराष्ट्रात दिसायला लागलंय. की ज्या यशवंतराव चव्हाणांचा आदर्श होता, ज्या यशवंतराव चव्हाणांना या महाराष्ट्रातल्या लोकशाहीची पायामुळं खपली होती, तिथं आज आता गुंडाचं राज्य निर्माण झालेलं दिसतंय. मंत्री भांडतायत, एखादा आमदार उठतोय आणि अत्यंत सत्तेच्या मखरुरीनं एखाद्या हॉटेलमधल्या कामगाराला बुद्धी मारत बसतोय आणि सरकारला त्याची काही लाज वाटत नाही. सरकार फक्त त्या हॉटेलवाल्याचा परवाना रद्द करतंय, पण या मुजोर आमदाराला मात्र ते कसल्याही पद्धतीची शिक्षा होत नाही अशी तरतूद करून ठेवतंय. हे सगळीकडे चाललेलं आहे. भाषा यांची अशीच चालली आहे. शेतकऱ्याला एखादा बबनराव लोणीकरासारखा मंत्री म्हणतोय की तुझ्या अंगातला सदरा, तुझ्या अंगातली चड्डी, तुझ्या बापाच्या अंगावरचं धोतर, तुझ्या अंगातलं जे काय असेल ते आमच्या पैशात नाही, तुझं नाही, अशा पद्धतीची मगरुरीची भाषा शेतकऱ्याला वापरली जाते. आणि म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहोत, आम्ही आवाहन करतोय आपल्या रूपाने की आता आपल्याला जागर झालं पाहिजे. आता आपल्याला अण्णाभाऊची आज पुण्यतिथे अण्णाभाऊनं सांगितलं की जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव. धन्वंताने असेच छळले, धर्मांताने अखंड पिळले. हा नारा आम्ही लक्षात घेतोय. इथल्या धर्मांध व्यवस्थेला, ही राज्य व्यवस्था एका बाजूने धर्मांध आहे, एका बाजूने अत्यंत भयानक अशा पद्धतीनं जातीमध्ये विभागणी करणारी आहे आणि दुसऱ्या बाजूने अंबानी अदानी सारखी गुलाम बनलेली ही व्यवस्था इथल्या शेतकऱ्याला नागवते. आणि म्हणून आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतो आहोत की शेतकऱ्यांनी आपल्या हक्काचं मिळवण्यासाठी संघर्षाच्या मैदानात उभं राहावं. आणि त्या निमित्तानं आज आम्हाला हे दोन आम्हाला आमच्या ह्या चळवळीला सहानुभूतदार असलेले पत्रकार भेटलेले, त्यात श्रीयुत कदम आणि त्याचबरोबर देवकर यांनी आमच्या व्यथा, आमच्या मागण्या, आम्हाला बसलेली ठस, पण आमच्या स्वाभिमानाला बसलेला धक्का, या सगळ्याची कहाणी त्यांच्यापुढे आम्ही मांडली.
आम्ही अत्यंत आपुलकीनं मांडली, कारण कष्टकरी विभागाचे ते एक घटक आहेत. आम्ही अपेक्षा करतोय की त्यांनी त्यांच्या पद्धतीनं आमच्या या लढ्याला प्रसिद्धीच्या माध्यमानं सहकार्य द्यावं. कष्टकऱ्याच्या लढ्याचा त्यांनीही एक भाव व्हावं. आणि साधी माणसं आहोत, आम्ही सामान्य माणसं आहोत, राबणारी माणसं आहोत, उघडी नागडी माणसं आहोत, पण आम्ही स्वाभिमानी माणसं आहोत. आणि म्हणूनच आम्ही आमच्या ह्या पत्रकावर लिहिलेलं आहे की हा थोर गांडोळ आमचा ढोंगी जमाव नाही, साध्याच माणसाचा एल्गार येत आहे. आम्ही येत आहोत, पहिले बी आम्ही आलेलो होतो, लढलेलो होतो, आणि आताही आम्ही लढणार आहोत आणि येणार आहोत. आणि या लढ्यामध्ये या बार्शी तालुक्याच्या सगळ्या शेतकरी बंधूंना आपापल्या पद्धतीनं सहभाग द्यावा, नोंदावा, प्रत्यक्ष चळवळीत यावं, उभं राहावं, आपला आकाश बुलंद करावा. आपला आवाज ह्या व्यवस्थेनं दाबलाय, त्याला खुलं करण्यासाठी आम्ही आपल्याला आव्हान देत करतोय, आपल्याला विनंती करतो की आपण यावं. पुन्हा एकदा पत्रकाराचा आपल्या सगळ्यांचे, या तालुक्यातल्या शेतकरी जनतेचे मनापासून आभार मानून आम्ही वाट पाहतोय, असा आपल्याला आग्रहाचा शब्द देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, लाल सलाम.